Dear student, today we will see Science and Technology part 2, chapter number 3, Life Processes in Living Organism part 2. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधलं आपण तिसरं प्रकरण सजीवांमधील असणाऱ्या काही जीवन प्रक्रिया भाग 2 त्या ठिकाणी पाहणार आहे. इन इट रिप्रोडक्शन असेक्च्युअल सेक्च्युअल रिप्रोडक्शन या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे काही प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन, देन रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ लैंगिक आरोग्य, देन पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा विस्फोट या घटकांची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे. आता हा जो काही कॅन यू रिकॉलचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग कोविडची असणारी जे काही 2020-21ची बॅच जी आहे तर त्यांच्यासाठी हे प्रश्न त्या ठिकाणी कॅन्सल आहेत, परंतु कॅन्सल जरी असले तरी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते फक्त लक्षात ठेवा. पहिला क्वेश्चन, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय सांगितलेले या ठिकाणी आपल्याला की सजीव जे आहे तर त्या सजीवांमधील महत्त्वाच्या असणाऱ्या जे काही जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी कोणत्या. आता काय काय सांगता येईल. द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर, पहिले आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल रिस्पिरेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी म्हणताना रिस्पिरेशन. त्याच्यानंतरचे आपल्याला सांगता येईल सर्क्युलेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय सर्क्युलेशन, याला आपण त्या ठिकाणी रक्ताभिसरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरची तिसरी जी आहे तर ती न्यूट्रिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी पोषण जे आहे तर ते पोषण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचं एक्सक्रिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरची पुढची असणारी काही प्रोसेस जी आहे तर ती पुढची प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल सेन्सेशन संवेदना. त्याच्यानंतर रिस्पॉन्स थ्रू नर्वस सिस्टीम असणारी जी काही चेतासंस्था जी आहे तर त्या चेतासंस्थेला देण्यात येणारा जो काही प्रतिसाद, अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही इम्पॉर्टंट असणाऱ्या जे काही लाईफ प्रोसेस जे आहे तर त्या लाईफ प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. सेकंड, विच लाईफ प्रोसेस आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय द बॉडी, शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता काय सांगता येईल. द ऑक्सिडेशन ऑफ न्यूट्रिएंट्स दॅट आर ॲब्सॉर्ब्ड इन द बॉडी इज डन बिकॉज ऑफ द ऑक्सिजन सप्लाइड टू द सेल बाय द रिस्पिरेशन अँड द सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्या लक्षात येता नसते की असणारी जे काही श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल तर याच्यामध्ये आपण काय करताना दिसतो, अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी काय करताना दिसतो, खाताना दिसतो. त्याचं त्या ठिकाणी काय होताना दिसते, ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यामधले असणारे जे काही पोषक घटक जे आहे तर ते पोषक घटक त्या ठिकाणी शोषले जातात आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसच्या मार्फत ऑक्सिजन आणि रक्ताभिसरणच्या प्रोसेसच्या मार्फत ते घटक त्या ठिकाणी पुरवले जातात. धीस हेल्प्स इन लिबरेशन ऑफ एनर्जी आणि याच्यामधून असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. दस respiration, circulation and nutrition are the life processes that are essential for the production of energy required by the body. आणि म्हणून शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आपल्या लक्षात येत असते श्वसन असेल, सर्क्युलेशन रक्ताभिसरण असेल आणि तिसरं आपल्याला सांगितलं न्यूट्रिशन म्हणजे पोषण. या ज्या काही 3 असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे पहा, विच आर द मेन टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन, व्हॉट आर देअर डिफरन्स. पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्याच्यामध्ये काय फरक पहा. द मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आर मायटोसिस अँड मेओसिस, या आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर इन मायटोसिस द क्रोमोसोम नंबर रिमेन्स द सेम. मायटोसिसच्या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येत नसते गुणसूत्रांची संख्या त्या ठिकाणी सारखीच राहताना दिसते. डॉटर सेल्स आर ऑप्टेन फ्रॉम द वन सेल. त्याच्यानंतर असताना जे काही डॉटर सेल जे आहेत तर त्या डॉटर सेल काय होताना असतात एकाच पेशीपासून त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येताना दिसतात. इन मायोसिस द क्रोमोसोम नंबर इज रिड्यूस टू द हाफ. तर याच्या उलट असताना जो काही पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार जो आहे तर तो मायोसिस. तर त्या मायोसिसमध्ये असणारे जे काही गुणसूत्राची असणारे जे काही संख्या जी आहे तर ती निम्मी त्या ठिकाणी होताना दिसते.
आणि फ्रॉम वन सेल 4 डॉटर सेल्स ऑब्टेन, आणि एका पेशी जी आहे तर त्या एका पेशीपासून आपल्याला 4 असणाऱ्या काही पेशी जी आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याच्यानंतरचा 4th क्वेश्चन आहे पहा, व्हॉट इज द रोल ऑफ द क्रोमोसोम्स इन द सेल डिव्हिजन. पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र जे आहे तर ते गुणसूत्र कोणती भूमिका त्या ठिकाणी बजावताना दिसतात. पहा, ड्यू टू क्रोमोसोम्स द DNA फ्रॉम द पॅरेंट सेल एंटर इंटू द डॉटर सेल. गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांमुळे काय होताना दिसते की असणारे जे काही जनक जे आहेत, जनक पेशी जे आहेत तर त्या जनक पेशींमधलं असणारे जे काही DNA जे आहेत तर ते DNA त्यांच्या असणारे जे काही डॉटर सेल अपत्य जे आहेत तर त्या अपत्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना दिसतो. द हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन बाय द सेल डिव्हिजन. पेशी विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये अनुवंशिक अशा प्रकारची असणारी काही लक्षणं जे आहेत तर ते लक्षणं पुढची असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पिढीमध्ये काय केले जातात, संक्रमित त्या ठिकाणी केली जातात. पहा, एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या इयत्तांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहा पुढे, वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन द प्रिव्हियस क्लासेस. म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये विविध अशा प्रकारच्या असणारे काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. ऑल those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response, that is control and coordination etc., are essential to each living organism to remain alive. तर ह्या असणारे जे काही सर्व जीवन प्रक्रिया जे आहेत तर त्याच्यामध्ये पहिली आपण पाहिली न्यूट्रिशन, पोषण, रेस्पिरेशन शोषण, एक्सक्रिशन उत्सर्जन, त्याच्यानंतर सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, त्याला त्या ठिकाणी आपण म्हटलेले संवेदना आणि प्रतिसाद. या असणाऱ्या जे काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रत्येक प्रक्रिया प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया कशा आहेत तर त्या ठिकाणी इसेन्शियल म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी आहेत. पुढे, बिसाइड these life processes one more life process occurs in living organism, it is reproduction. याच्या व्यतिरिक्त या वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियांच्या व्यतिरिक्त रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. परंतु प्रजनन जे आहे तर ते प्रजनन आपल्या लक्षात येत नसते. पुढे दिलेले पहा की हाऊ एव्हर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन्स अलाइव्ह बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द पेसीज ऑफ द दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं या ज्या काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियेसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी सजीवामध्ये त्या ठिकाणी आढळते आणि ते म्हणजे रिप्रोडक्शन प्रजनन. परंतु प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसतं तर कशासाठी उपयोगी असतं तर आपल्याला सांगितले टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द पेसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तर तो काही सजीव जो आहे तर त्या तो सजीव ज्या प्रजातीचा आहे तर ती प्रजात जिवंत ठेवण्यासाठी ते रिप्रोडक्शन प्रजनन जे आहे तर ते प्रजनन काय करत नसतं तर त्या ठिकाणी ते मदत करता नसतं. त्याच्यानंतर पुढे पहा ऑब्झर्व म्हटलेलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच यू आयडेंटिफाईड. शेजारी दिलेले जे काही ABCD या ज्या काही डायग्रॅम जे आहेत तर त्याच्यामध्ये काही लाईफ प्रोसेसेस दिलेले आहे, जीवन प्रक्रिया दिलेली आहे आणि त्या चित्रांचं निरीक्षण करायचं आणि त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुमची त्या ठिकाणी लक्षात आली. पाहता पहिली असणारी जी काही लाईफ प्रोसेस पिक्चर ए मध्ये पहा. इन पिक्चर ए व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इज शोन. पहिली असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला शाकीय अशा प्रकारचं प्रजनन त्या ठिकाणी दाखवलं. आता काय केलेलं आहे, द ट्विंग इज प्लॅन्टेड अँड इट इज शोईंग रुटलेट. म्हणजे या ठिकाणी पहिली असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारे जे काही ट्विंग फांदी किंवा एखादं रोपटं जे आहे तर ते रोपट्याची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याला असणारे जे काही मुळं जे आहेत तर ती मुळं त्या ठिकाणी फुटलेली आहे. धिस इंडिकेट दॅट न्यू प्लॅन्ट इज बिंग प्रोड्यूस. आणि याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेली की नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर ते वनस्पतीची निर्मिती त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर बी असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर ती बी डायग्रॅम जर आपण जर पाहिली तर काय सांगता येईल, इन पिक्चर बी हेन इज लेइंग एग्स. बी आकृती जी आहे तर त्या बी आकृतीमध्ये कोंबडी जी आहे तर ती कोंबडी त्या ठिकाणी अंडी जी आहे तर ती अंडी त्या ठिकाणी घालताना दिसते. इन डायग्रॅम सी द सीड इज जर्मिनेटिंग अँड हॅज प्रोड्यूस रेडिकल्स अँड द पल्मोली. तर डी आकृती जी आहे तर ती डी आकृती जर आपण जर पाहिलं तर तिच्यामध्ये बीज जे आहे तर त्या बीजाचं अंकुरण त्या ठिकाणी झालेले. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे काय दिसताना दिसते, रॅडिकल्स जे आहेत म्हणजे आधी मूळ त्या ठिकाणी दिसते आणि पल्मोली जे आहे तर तो पल्मोली त्या ठिकाणी आपल्याला वर फुटलेला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर इन पिक्चर डी पाहता. आता डी असणारा जो काही पिक्चर जो आहे तर त्या डी पिक्चरमध्ये काय दिसते आपल्याला, इन पिक्चर डी सेल डिव्हिजन ऑर बायनरी फिशन सिमिलर टू द मायटोसिस इज शोन.
तर डी आकृती जी आहे तर त्या डी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मायटोसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेसारखी किंवा पेशी विभाजनाची किंवा द्विविभाजनाची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी दाखवली. ऑल द पिक्चर शो डिफरंट टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या काही 4 आकृत्या त्या ठिकाणी दिसतात तर त्या प्रत्येकामध्ये आपल्याला काय होताना दिसते की वेगवेगळे असणारे जे काही प्रजननाचे असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रजननाचे प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. आता पुढे कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू की व्हॉट डू वी मीन बाय द मेंटेनन्स ऑफ द पेसीस. प्रजाती टिकून राहणं म्हणजे काय? काय सांगता येईल की मेंटेनन्स ऑफ द पेसीज मीन्स ए पेसीज अंडरटेक्स सक्सेसफुल रिप्रोडक्शन अँड प्रोड्युसेस इंडिव्हिज्युअल ऑफ इट्स ओन काइंड अँड धिस कीप्स द पेसीज एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. आता या ठिकाणी मेंटेनन्स म्हणजे त्या ठिकाणी प्रजाती जी आहे तर त्या प्रजाती टिकून राहणं म्हणजे काय तर ती असणारी काही प्रजात जी आहे तर त्या प्रजातीमध्ये यशस्वीरित्या त्या ठिकाणी पुनरुत्पादन त्या ठिकाणी होणं, पुनरुत्पादनामधून तिच्यासारखाच नवीन अशा प्रकारचा स्वतःसारखाच जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं आणि अशा प्रकारे ती असणारी जे काही प्रजात जी आहे तर त्या प्रजातीचं भूतलावरचं असणारं जे काही अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी टिकून राहताना दिसतं. सेकंड क्वेश्चन, whether the new organism is genetically exactly similar to the either one that has produced it. म्हणजे एका सजीवापासून दुसरा किंवा एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा जीव हा जनुकीदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का? तर तो आपल्याला उत्तर त्या ठिकाणी नो सांगता येईल, नाही सांगता येईल. द न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस फ्रॉम द ओल्ड वन इज नॉट आयडेंटिकल एक्झॅक्टली सिमिलर टू द पेरेंट्स. म्हणजे नवीन तयार झालेला जो काही जीव जो आहे तर तो जीव त्याचे असणारे जे काही फादर जो आहे पॅरेंट जो आहे तर त्या पॅरेंटसारखा त्या ठिकाणी दिसायला दिसत नाही. इन मायटोसिस सेल डिव्हिजन देर इज क्रॉसिंग ओव्हर द होमोलॉगस क्रोमोसोम. मायटोसिस पेशी विभाजनाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्याच्यामध्ये समाजात असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांचं क्रॉसिंग त्या ठिकाणी होताना दिसतं आणि याच्यामुळे काय होताना दिसते धिस प्रोड्युसेस जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकांचं रिकॉम्बिनेशन होताना दिसतं, पुनर्मांडणी जी आहे तर ती पुनर्मांडणी त्या ठिकाणी होताना दिसते आणि दस द न्यू ऑर्गॅनिझम इज डिफरंट फ्रॉम द अर्लियर वन. आणि याच्यामुळे काय होताना दिसते पूर्वीचा असणारा जो काही ऑर्गॅनिझम आणि तयार झालेला जो काही ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी दिसायला कसे असतात वेगवेगळे असतात. हाऊ एव्हर इफ द रिप्रोडक्शन इज असेक्च्युअल टाईप, याच्या उलट जर प्रजननाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो जर अलैंगिक असेल तर मात्र काय सांगता येईल देन द यंग वन इज ॲक्च्युअली सिमिलर टू द पेरेंट्स. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रजननाचा प्रकार जर त्या ठिकाणी अलैंगिक जर त्या ठिकाणी जर असेल तर मात्र त्या ठिकाणी तयार होणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव मात्र काय असतो त्याचा असणारा जो काही पॅरेंट जो आहे तर त्या पॅरेंटसारखा दिसायला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे पहा, who determines whether the two organisms of the species will be exactly similar or not. काय सांगितले की एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं हे कशावर अवलंबून आपण आत्ता पाहिलं. द टाईप ऑफ द रिप्रोडक्शन, प्रजननाचा प्रकार नेमका कोणता आहे पहा. व्हेदर इट इज असेक्च्युअल ऑर सेक्च्युअल, द टाईप ऑफ द क्रॉसिंग ओव्हर, द एक्सटेंट ऑफ द जेनेटिक रिकॉम्बिनेशन एक्सेट्रा डिटरमाइन द सिमिलॅरिटी अमंग द पॅरेंट्स ऑर्गॅनिझम अँड देअर ऑफस्प्रिंग. प्रजननाचा प्रकार कोणता आहे, ते प्रजननाचा असणारा काही प्रकार जो आहे तर तो असेक्च्युअल आहे का म्हणजे अलैंगिक आहे का. दुसरं आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी असणारा जो काही सेक्च्युअल आहे का लैंगिक आहे का. त्याच्यानंतर क्रॉसिंगचा प्रकार त्या ठिकाणी कसा आहे, त्याच्यानंतर किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि याच्यामुळं काय होतं नसते तर तो पॅरेंट ऑर्गॅनिझम आणि त्याचं ऑफस्प्रिंग जे आहे तर याच्यामधली असणारी जे काही सिमिलॅरिटी जे आहे तर ते सिमिलॅरिटी त्या ठिकाणी ती अवलंबून असेल. पुढे बेस्ड ऑन दिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन द 2 ऑर्गॅनिझम्स ऑफ ए पेसीज डू नॉट शो एक्झॅक्ट सिमिलॅरिटी. आणि हे असणारे ते काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहेत जनुक जे आहे तर त्या जनुकांचं रिकॉम्बिनेशन होताना दिसतं आणि तयार होणारं जे काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमची असणारी जे काही प्रजात जे आहे तर ती प्रजाती मग त्या ठिकाणी दाखवते की कशा पद्धतीची सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आहे साम्य त्या ठिकाणी. हाऊ एव्हर इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स देर इज एक्झॅक्ट सिमिलॅरिटी. पुढे आपण त्या ठिकाणी समजात अशा प्रकारचे असणारे जे काही युग्मनज जे आहेत जुळत जे आहेत तर त्या जुळ्यांच्या बाबतीमध्ये पाहणारे किती दिसायला एकसारखीच त्या ठिकाणी असणार आहे. इन असेक्च्युअल रिप्रोडक्शन टू देर इज द सिमिलॅरिटी.
त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण पाहणार आहे की असणारं जे काही अलैंगिक प्रजनन जे आहे तर त्या अलैंगिक प्रजननामध्ये तयार होणारे जे काही ऑफस्प्रिंग जे आहेत, प्रजाती जे आहेत तर ते सुद्धा कसे असणारे, दिसायला त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी असणारे, ते आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार. पुढे what is the relationship between the cell division and formation of new organism of the same species by the earlier existing organism. काय सांगितलेलं आहे की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन यांचा परस्पर संबंध काय. पहा काय सांगता येईल, इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन देअर इज द डिव्हिजन ऑफ क्रोमोसोम. म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी पुनरुत्पादनाची प्रक्रिया होते तर त्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये असणारे जे काही गुणसूत्र जे आहेत तर त्या गुणसूत्रांचं त्या ठिकाणी विभाजन होताना दिसतं. ड्यू टू सेल डिव्हिजन द गॅमेटिस आर फॉर्म. पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनामध्ये काय होताना दिसतात, गॅमेटिस म्हणजे युग्मनज जे आहे तर ते युग्मनज त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. द युनियन ऑफ गॅमेटिज प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. आणि अशा प्रकारचे जे काही युग्मनज जे आहे तर त्या युग्मनजचाच त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटिजचा त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो आणि नवीन अशा प्रकारचं अपत्य जे आहेत, ऑफस्प्रिंग जे आहेत तर ते ऑफस्प्रिंग त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल द प्रोसेसेस टेक प्लेस ड्यू टू द सेल डिव्हिजन. अलैंगिक प्रजनन जे आहे तर त्या अलैंगिक प्रजननामध्ये या सर्वच्या सर्व असणाऱ्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया आपल्याला पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनामुळे त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन टू देअर इज द सेल डिव्हिजन. अलैंगिक प्रजननाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला पेशी विभाजन जे आहे तर ते पेशी विभाजन त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. ग्रोथ ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑल्सो ऑकर्स ड्यू टू द सेल डिव्हिजन. त्याच्यानंतर पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनामुळे नवीन अशा प्रकारचा असताना जो काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्याची वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी घडून येताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम पेसीज बाय द अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. मग आता प्रजनन म्हणजे काय, तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव त्या ठिकाणी तयार होणं ही जी असणारी जे काही प्रक्रिया ज्या आहेत, प्रोसेस ज्या आहेत तर त्या प्रोसेसलाच आपण म्हणणार आहे त्या ठिकाणी रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते की सजीव जे आहेत तर त्या सजीवांच्या अनेक अशा प्रकारचे असणारे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे आहेत, वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची लक्षणं जी आहेत तर त्या लक्षणांपैकी रिप्रोडक्शन प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी एक विशेष अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन्स आर ऑकर्स मेनली बाय द टू मेथड्स. म्हणजे प्रत्येक प्रजात जे आहे तर त्या प्रत्येक प्रजातीमध्ये उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेले पुढे आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय द टू मेथड्स. म्हणजे सजीव असणारे जे काही प्रजाती जे आहेत तर त्या प्रजातींमध्ये पुनरुत्पादन जे आहे तर त्या पुनरुत्पादनाच्या दोन पद्धती आहेत. दोज टू मेथड्स आर असेक्च्युअल अँड सेक्च्युअल रिप्रोडक्शन. आणि या ठिकाणी पहिली असणारी जी काही पद्धत जी आहे तर तिला म्हटलेली असेक्च्युअल अलैंगिक प्रजनन आणि दुसरं आपल्याला सांगितले सेक्च्युअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण त्या ठिकाणी लैंगिक प्रजनन म्हणता नसतो. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.